गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोविंग प्लेअर. तर मित्रांनो, आज आपण आहे यमुनोत्री जानकी चट्टी इथे. यमुनोत्रीचा बेस आहे थोडक्यात, जानकी चट्टी तिथे होतो. तर आता आपण रूममधून जस्ट चेकआउट केलं आणि आज आपण जाणार आहोत गंगोत्रीसाठी आणि आज आपण गंगोत्रीला स्टे करणार आहोत. तर असा टोटल प्लॅन आहे आपला. आत्ता निघतोय, जस्ट आता बॅगा भरूया. तर बॅगा भरून जाणार आणि मग डायरेक्ट गंगोत्रीला. 7 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे ना, 7 ते 8 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर आता निघायचं आहे. तर जरा पटकन बॅगा भरूया. तोपर्यंत मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे केदारनाथ ट्रिपचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आता बॅगा भरूया आणि बॅग्स भरून निघूया. तर आत्ता चालू आहे बॅगा ठेवायचं काम. रूम शोधणं, ट्रेक करणं ह्याच्याचं सगळ्यात मोठं टास्क आहे आमच्यासाठी बॅगा ठेवणं. तर आता प्रतीक आणि मोने ठेवत आहेत. ते हा बेल्ट खालचा बेल्ट. तर बॅगा ठेवून झाल्या की मग छू म्हणतात डायरेक्ट जाणार गंगोत्रीला. मोने ती पण धर बॅग. आता बघूया लागतंय काय नाही. जोरात बस खलास. चला. तर आत्ता आपण आलोय यमुनोत्री मातेच्या मंदिरामध्ये. तुम्हाला मंदिर दाखवतो. ते असं मोठं असं मंदिर आहे, मस्त. तर चला जरा मंदिरात जाऊन पाय पडून येऊया. तर आता आपण आलोय यमुनोत्री मातेच्या मंदिरामध्ये, जे जानकी चट्टीमध्ये एकदम जवळच आहे. ज्या वेळेला बर्फाच्या वेळी वरचं मंदिर जेव्हा बंद असतं त्यावेळेला हे मंदिर इथे चालू असतं. लोक वरती दर्शन घ्यायला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे लोक इथे येतात दर्शन घेण्यासाठी. त्या मंदिरात आता आपण इथे आलो आहे. मस्त मंदिर आहे, छोटंसं पण एकदम मस्त, शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. मेन म्हणजे यमुनोत्री मातेचं मंदिर आहे आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर भारी भारी. आणि हे आहे जानकी चट्टी. संपूर्ण जानकी चट्टी दिसते इथून. जबरदस्त जबरदस्त. आणि हे डोंगर, वा 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 वा, मस्तच. एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे मंदिर आणि खूप छान. आणि आय थिंक इथे सुद्धा पुढे ट्रेक जातोय कसला तरी, काय माहिती कसले लोक दिसतात वरती, काय माहिती काय ते. पण चला आपण निघूया आता यमुनोत्रीला. तर आता जाऊया, गाडीत बसूया आणि निघूया यमुनोत्रीसाठी. यमुनोत्री जायला आपल्याला बारकोटपर्यंत तोच रोड आहे जो आपण काल रील्स घेऊन आलो, तोच रोड आहे. त्याच्या पुढचा रोड थोडा वेगळा आहे. तर बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. ते 7 ते 8 तास दाखवते मॅपमध्ये. बघू आता. तर आत्ता आपण आहे जानकी चट्टीच्या ब्रिजवरती आणि काल जो आपण ट्रेक केला तो जो डोंगर तुम्हाला दिसतोय तो एकदम समोरचा, त्या डोंगराच्या पलीकडे आपण गेलेलो. त्या डोंगराच्या पलीकडे यमुनोत्री मातेचं मंदिर आहे, तिकडे आपण गेलो होतो. जबरदस्त ट्रेक आहे खरोखर. परत एकदा सगळ्यांना सांगतो, थोडीशी फाटेल पण मजा वाटेल. जबरदस्त ट्रेक आहे, आयुष्यात एकदा तरी नक्की करा. तर चला मित्रांनो, आता निघूया, डायरेक्ट जाऊया गंगोत्री धामला. चला निघाऊया. गणपती बाप्पा, यमुनोत्री माते की जय. चला. तर आता खूप वेळाने डांबरी रस्ता लागलाय. जवळजवळ 1.5-2 तास आम्ही त्या कच्च्या रस्त्यावरच होतो आणि आता आलाय डांबरी रस्ता मस्तपैकी. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला अजून गंगोत्रीला पोचायला. तर आत्ता येऊन थांबलोय गंगोत्रीच्या रोडला. जस्ट बारकोटमधून लेफ्ट घेतला गंगोत्रीसाठी आणि वरती येऊन थांबलो. जरा म्हटलं फ्युएल भरूया, कारण पुढे पंप मिळेल नाही मिळेल काय माहिती, म्हणून म्हटलं इकडे टॉपअप करून जाऊ. इकडे डिझेल आहे 99.92. आता फुल करूया. आत्ता आजचं डिझेल भरून निघालो आहे. अजून 6 तासाचा प्रवास दाखवतो. वाजले 2, 6 तास म्हणजे 8. आणि रात्री 8 वाजता तिकडे आरती चालू होती. बघूया आता किती वाजता पोचते ते. आरतीपर्यंत आम्ही पोहोचलो. धावत आला घोडा. मला काय वाटतं किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? आरतीच्या आधी पोहोचायचंच आहे आपल्याला. पोचायचं आहे कारण आरती मेन आहे. आरती मेन आहे. बघूया आता आरती मी इथे तिकडे. नाही तर ह्याला जमत नसेल तर मी गाडी चालवणार. मग मला इकडे थांबवा, तुम्ही आरती वगैरे करून या. नाही पण मोन्या, आम्ही मस्करी करतो पण मोन्या खरंच खूप चांगली गाडी चालवतो. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही बघितलात कशी गाडी चालवत होती. जरा थांबलो मस्तपैकी.
फोटो काढूया. तर आता मस्त आहे की थांबलोय जरा स्ट्रेचिंग पण करू आणि जरासे फोटोज पण काढू. तर तुम्हाला व्ह्यू दाखवू इकडे कसा आहे तो. हा बघा मस्त सावली एकदम झाडं आणि हा इथे ब्रिज आहे पाठीमागे. त्या ब्रिज तिकडे पोरं पार्टी करतात मस्त की जेवण बिवण बनवतात मस्त एकदम शांत. तर आता आलोय बारकोटच्या इथून वरती आणि काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे आहे सगळं बारकोट सिटी आहे आणि हा व्ह्यू आहे जबरदस्त जबरदस्त म्हणजे काय प्रश्नच नाही या व्ह्यूबद्दल. आणि आपण हा जो खालचा रोड दिसतो ह्याच रोडने आपण आता वरती आलोय. जबरदस्त व्ह्यू आणि अजून आपल्याला अजून वरती चढायचं आहे. आणि आता आपण जातोय गंगोत्री धामच्या रस्त्यावरती आहे. बारकोट गंगोत्री धाम रस्ता तिथे आहे आता आपण मध्ये. खूप 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 वर आलो आपण आणि आता आपण आलोय बरोबर बारकोटच्या वरती आहोत. जबरदस्त व्ह्यू आहे तिकडे म्हणजे एवढे वरती आलोय ना की काय शब्दच नाहीत आता बोलायला. जबरदस्त व्ह्यू जबरदस्त व्ह्यू कडक व्ह्यू जबरदस्त. आणि एका पर्वतावरून आलोय आता दुसऱ्या पर्वतावर. कडक कडक कडक. आणि इकडे सीन असा आहे की रोड खूप छोटा आहे. 2 गाड्यांनी टर्न सुद्धा खूप हेअर पिन टर्न आहे फुल सुसाट. आणि रोड खूप छोटा आहे पण मजा येते. जबरदस्त व्ह्यू कडक. आणि इकडे सगळीकडे धुकंच धुकं आहे धुकंच धुकं आहे. मध्ये रस्त्यात थांबलोय मध्येच आणि मके घेतलीत खायला. आणि इकडे आता एक अननस बघतोय मस्त पैकी. बघूया अननस चांगला आहे काय. अननस आता इथे खातोय. मके कुठे पुढे जर कोण भाजायला वगैरे मिळाला तर त्याच्याकडे मके सुद्धा भाजून घेऊ खाण्यासाठी. बघू आता. तर आता काकाच्या दुकानात येऊन बसलोय मस्त की आता अननस कापतायत. मोने दिसत नाही. हा अननस कापतायत. अननस कापले खाणार. बघू आता कशी टेस्ट आहे ती. तर हे काका आले तिथे केशर घेऊन आणि मोन्याला दिले चोळायला. कारण खसबो भरता अब देखो सुगोस का खसबो कडक आहे. तर फळं खाऊन झाली अननस खाऊन झालं. आत्ता आले मका घेऊन. एक इकडे आजोबा आहेत त्यांच्याकडे आलो कारण त्यांच्याकडे चूल आहे. ते बोलले या मी तुम्हाला भाजून देतो. एकदम मका खायचा. मके आणलेत आणि मोन्या मके सोलून देतोय आणि आजोबा मस्त की मके भाजून देतात आम्हाला. 1 2 3 मका सोलतोय मका भाजतात मस्त आहे की. आता मस्त आहे की लिंबू. मोने आपल्या कामाला लागला. लिंबू आणि मीठ मसाला मस्त पैकी चोळून देतोय. मोने हे माझं. हा ते माझं. मोने आपला भाव मस्त आहे पण टेस्ट करून बघूया आपलं कसं आहे ते. बघूया आता टेस्ट करून कसं लागतं. एक नंबर जबरदस्त जबरदस्त. प्रतीक कसं आहे. एक नंबर. का जावा. ती घरं एवढ्या वरती आहेत डोंगरावर. एवढ्या म्हणजे खूपच वर आहेत. डोंगर एवढा उंच आहे की गाडीत बघूनच आमची फाटली. आणि केवढी उंचावरती घर आहेत. आणि आम्ही ह्या डोंगराच्या अर्ध्यावर आहे. जेवढा हा डोंगर वर दिसतोय तेवढाच खाली पण आहे. तो जो समोरचा रस्ता आहे वाटतं. एवढा खाली तर अजून आहे वाटतं. आणि आता गंगोत्री राहिले 129. चला 129 किलोमीटर नंतर गंगोत्री धाम. गंगोत्रीच्या रस्त्याला लागलेलो आहे आपण. उत्तरकाशी. तर आत्ता आपण आलोय डुंडा और डांडा समथिंग हे सिटी आहे तिथे आलोय.
आणि इथून उत्तर काशी आहे 18 किलोमीटर. जबरदस्त व्ह्यू आहे इकडे पण, आणि कदाचित वरती पाऊस पडतो त्या साईडला, कदाचित, फिक्स नाही पण कदाचित वाटतं असं पाऊस पडतो असं. वीरपूरमध्ये पोहोचलो आता. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. एकदा व्ह्यू बघा. ते इकडे जेवढे व्ह्यूज दाखवतो ना तेवढे कमी आहेत, कारण दर 1 मिनिटात 2 मिनिटात एक असा डोंगर येतोय की जो आपल्या डोळ्याचं पारणं फिटवून टाकतोय. जबरदस्त. म्हणजे काय बोलू काय ना सुचतच नाही का बोलायला. आणि इथून बाजूनेच एक नदी जाते. नदी कुठली आहे का माहिती नाही, इथेच आहे, खालीच आहे ह्या साईडला. इथेच आहे नदी खालच्या साईडला. बघा पुढे धुकं आहे जबरदस्त, म्हणजे स्पीचलेस. समोरच्या डोंगरावर घनघोर बारिश, आणि आपल्याला पण आता हळूहळू सुरुवात झाली आहे पावसाला इकडे. तर बघूया आपल्याकडे पण जोरात येतोय की आपण त्या पावसाकडे जातोय. तर आता उत्तर काशी राहिले फक्त आणि फक्त 4 किलोमीटर. ओ माय गॉड. गंगोत्री 103, हर्षिल 80, भटवाडी 33. जबरदस्त रोड, भारी रोड आहे. आणि ह्या साईडला कुठली चित्र काढलेली आहेत, पण जबरदस्त रोड आहे. आणि ही ह्या साईडला खाली नदी आहे. आणि हे आहेत व्ह्यूज. जबरदस्त. रोड आता खूप छोटा झाला आहे. ॲट अ टाइम एकच गाडी पास होईल एवढा छोटासा रोड आहे. अरे बापरे, बिचाऱ्यांचे आंबे पडले काकांचे. आणि वारा आता खूप सुटलाय, पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. वारा खूप सुटलाय. दिलसोर मध्ये आलो आपण. तर आता आली आहे उत्तर काशी टनल. आणि गंगोत्री आहे इकडनं बरोबर 100 किलोमीटर्स. टनल ही आपल्या ट्रिपमधली 7वी की 8वी टनल असेल. हो 7वी की 8वी टनल असेल. एक मध्ये तर आपल्याला एक्सप्रेस वेला सलग 6 टनल होत्या, सलग 6. इसूझू टनल जरा मोठे वाटतं. जोशियार नाव आहे, जोशियार या गावाचं जिकडे आपण आता आहोत. पाऊस येण्याची शक्यता दिसते. आणि वारा पण खूप जोरात सुटलाय बघा, खूप जोरात वारा सुटलाय. आणि रोड तर एकदमच छोटा होत चाललाय. समोरून एखादी 2 व्हीलर आली तरी पण थांबायला लागते, एवढा छोटा रोड झालाय. आणि वारा तर भन्नाट जोरात सुटलाय. आणि झाली आहे पावसाला सुरुवात. पाऊस आपल्यापर्यंत आला, आपण पावसापर्यंत आलोय. वारा खूप जोरदार सुटलाय आणि पाऊस पण तेवढाच जोरात येतोय. जबरदस्त. खूप जोरात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण आलोय ब्रिजवरती. आणि हा ब्रिजवरती ही जी नदी आहे, या नदीचं नाव आहे अस्सी गंगा. जी अशी इथून अशी पुढे जाते आणि पुढे भागीरथी नदीला मिळते. अस्सी गंगा असं या नदीचं नाव आहे. तर ही आहे भागीरथी नदी. मगाची जी आपण बघितली ती अस्सी गंगा नदी होती. ती नदी पुढे जाऊन ह्या भागीरथी नदीला मिळते, अस्सी गंगा नदी. आणि अस्सी गंगा नदी भागीरथीला मिळाल्यावर सुद्धा तिचं नाव भागीरथीच राहतं. आणि पुढे जाऊन ज्यावेळेला ती अलकनंदीला मिळते त्यावेळेला तिचं नाव गंगा असं होतं. बघा भागीरथी नदी. भागीरथी नदी, पावसातून आपण भागीरथी नदीजवळ आलोय. बघा आता ते एकदमच जवळ आहे. आताच उत्तर काशीमध्ये होतो. आणि उत्तर काशीमध्ये असताना तिकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्याला. आपला नाव, नंबर, गाडीचा नंबर
आणि आपल्या यात्रेसाठीचं जे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे ते रजिस्ट्रेशन दाखवावं लागतं आणि तिथूनच मग आपल्याला पुढे सोडतात. ते आत्ता जस्ट रजिस्ट्रेशन वगैरे सगळं दाखवलं, गाडीचा नंबर नाव वगैरे सगळं नोट केलं आणि आता पुढे आलोय. त्या मधल्या रस्त्यावरती आहे आणि एक गोष्ट दिसली आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. धरण, बाबा 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 काय फोर्सने पाणी येतोय, जबरदस्त बेकार 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 बेकार. आणि वरती जरा वातावरण पुढे थोडं क्लिअर दिसतंय. बघूया आपल्याला क्लिअर वातावरण भेटतंय की असं पावसातनच जायला लागतं पूर्ण गंगोत्रीपर्यंत. आणि आपल्या पुढे 4 गाड्या आहेत, इर्टिगाच आहेत 4ही, आणि 4च्या टुरिस्टच्याच आहेत. ते सुद्धा गंगोत्रीसाठीच चाललेत. मग अशी रजिस्ट्रेशन करताना हे आपल्या पुढेच होते, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं, ते सुद्धा गंगोत्रीसाठीच चाललेत. आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाजूला माझ्या होते रिद्धी सिद्धी आहेत वाटतं कदाचित. आणि इथे आहे हनुमानांची मूर्ती, त्याच्या बाजूला आहे महाकालिकेची मूर्ती कुठे, आणि हा बादशाह बादशाह. आणि इकडे आहे शंकरांची मूर्ती. केवढी मूर्ती आहे बघा, जबरदस्त, खूप मोठी मूर्ती आणि उभी आहे ना. हो उभी मूर्ती आहे. तर हा असा आता खराब रस्ता चालू झाला आहे. पण डोंगर बघा, 1 2 3 4 5 आणि तो पाठीमागे 6 डोंगर आहेत एकमेकाच्या पाठी एक. आणि परत एकदा आपल्याला दिसला इथे बर्फ, जबरदस्त, खूप लांब आहे. बाजू में खाई ऊपर डोंगर एकदम घासून जातोय, जबरदस्त, एकदम चिकटून जातोय आम्ही. म्हणजे एक चुकी आणि डायरेक्ट भोज्जा, एक चुकी आणि डायरेक्ट भोज्जा. काय ते डोंगर, काय ती झाडी, सगळं कसं ओके मध्ये एकदम. बादशाह डोंगर म्हणजे इकडचे ना जबरदस्त आहेत एकदम, बघून बघून मजा वाटते, सारखं बघतच राहावंसं वाटते. आणि आता इकडे आहे बाजूला एक धबधबा, मस्त आहे. हा बघा, हा बघा, आणि या धबधब्याचं पाणी जातं इकडे खाली. हे बघा इकडनं असं खाली नदीला मिळतंय, भागीरथी नदीला जाऊन मिळतंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता पुढचा रस्ता बघा कसा आहे. आपण आता इथे आहे, हे बघा बेकार रोड आहे, बेकार. अजून आपल्याला पोचायला 43 किलोमीटर आहेत, 2.25 तास. आणि रस्ता ना जामच लहान आहे, जाम म्हणजे नाही. बघा आता 2 गाड्या आल्या, समोरनं गाडी आली. आणि बर्फाच्या एकदम जवळ आलेलो आता, एकदम म्हणजे एकदम जवळ आहे बर्फाच्या आता. मित्रांनो आता हर्षिल व्हॅली राहिले फक्त 12 किलोमीटर आणि हर्षिल व्हॅलीच्या पुढे अजून आपल्याला जायचंय. म्हणजे हर्षिल व्हॅली पासून पुढे अजून 22 किलोमीटर आपल्याला जायचंय. बेफाट थंडी वाढली इकडे, टेम्परेचर कदाचित तिकडे गंगोत्रीचे कदाचित मायनसमध्ये आहे. तर आता जिकडे आहे तिकडे टेम्परेचर आहे 5 डिग्री. जाम बेकार थंडी आहे, बेकार. शब्द पण जरा उलट सुलट फुटतायत, एवढी थंडी आहे. आता बघूया गंगोत्रीला जाऊन तिकडे किती टेम्परेचर आहे ते. तर आता आपल्याला गंगोत्री राहिले फक्त 4 किलोमीटर आणि आपल्या पुढे ही गाडी आहे. या गाडीच्या वरती ते पालखी आहे की काय काय समजत नाही, पण ते गाडीच्या वरती घेऊन बसलेत एवढ्या थंडीतून. आणि 2 गाड्या आहेत अशा, पुढच्या गाडीच्या सुद्धा वरती बसलेत, पण हे काय आहे काय समजत नाही. ढोल वगैरे वाजवत आहेत, काय आहे काय समजत नाही, काय होतं काय माहिती. तर आत्ता आपण पोचलोय गंगोत्री धामला. आत्ता आपण पोचलो गंगोत्रीला आणि गंगोत्री धामला आता पोचतोय. आणि इथे पार्किंग आहे ना, इकडे नको खालीच लाव. नाही तर पार्किंगमध्ये आपण गाडी पार्क करून जाऊया दर्शन घ्यायला डायरेक्ट. तर आत्ता मित्रांनो पोचलोय गंगोत्रीला, गाडी पार्क केली आणि डायरेक्ट जातो दर्शन घ्यायला.
ओके, मेन डोअरमधून आतमध्ये आलो आहे आता दर्शन घ्यायला. आणि इथे बसेससुद्धा आहेत, ऋषिकेश हरिद्वार. आणि आता आतमध्ये जातो दर्शन घ्यायला. 10 वाजता मंदिर बंद होतं, 10 वाजताच्या आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे. तर निघालो आहे. तर आता चालत चालत जातो आहे पूर्ण मंदिरापर्यंत, कारण गाडी आतमध्ये आणायला देत नाहीत. ज्यांचं हॉटेल बुकिंग आहे त्यांनाच फक्त आतमध्ये गाडी आणायला देतात. तर जातो आहे चालत चालत. तर आत्ता आपण जवळजवळ पोचलो आहे मंदिराजवळ. हा मंदिराचाच रूट आहे. चालतो अजून 1 किलोमीटर झालं आहे, अजून अर्धा 1 किलोमीटर बाकी आहे. दोन्ही बाजूनी अशी दुकानं हॉटेल्स वगैरे आहेत. आलो आहे मंदिराच्या एंट्रन्सला. आपलं 4 धाममधलं दुसरं धाम गंगोत्री धाम. आणि मंदिराच्या एंट्रन्समध्ये आत्ताच आतमध्ये आलो आहे. आरती चालू आहे माझ्यामध्ये, आरती कदाचित. जाऊया पटकन आरतीला. आपल्याला थोडासा लेट झाला तर आपल्याला पालखीसुद्धा बघायला मिळेल असते. थोडासा लेट झाला आपल्याला. आल्या मस्त दर्शन मिळालं, कारण आरती चालू होती. मी आणि मोन्या आम्ही दोघं सुद्धा त्या आरतीच्या लाईनमधून सुमडीत आतमध्ये गेलो. आणि ठिकाणी अजून आहे आतमध्ये. आम्हाला दोघांना पण एकदम भारी दर्शन मिळालं. म्हणजे आम्हाला तिकडे आतमध्ये त्या आरतीची जी त्यांची जी मंडळी आहे त्यांच्या मंडळीत थांबून आम्हाला व्यवस्थित दर्शन मिळालं एकदम. आणि प्रतीक आणि मोन्या त्या दोघांना सांग, प्रतीक आणि हा गेट पण बंद झालं. आणि हा बघा दर्शन, आणि आता गेट सुद्धा बंद झालं. हा बघा प्रतीक आता दर्शन घेतोय. पण आमचं दर्शन झालं. प्रतीने पण आतून दर्शन घेतलं, पण लाजवाबच, मस्तच, काय प्रश्नच नाही. आहे गंगोत्री मातेचं मंदिर आणि या मंदिरात आलोय. मंदिर आमचं दर्शन झालं आणि जस्ट मंदिर बंद झालं आणि अजूनही गर्दी आहे मंदिराच्या आवारामध्ये. आणि बाजूला शिवालय आहे जबरदस्त. आता खाली जातोय गंगोत्री धामचं मुख्य स्नानघाट जो आहे तिकडे जातोय. गंगा घाटावर आलोय, गंगा घाटावर. हो भाई साहब, फ्लो बघा काय नदीला. जबरदस्त फ्लो. आणि नदीचा आवाज एवढा आहे की काय विचारून सोय नाही. जबरदस्त फ्लो. आणि हीच नदी पुढे भागीरथी होऊन जाते. खालीच अजून तर मित्रांनो, माझ्या मागे जी बघताय ही आहे गंगा नदी. आणि आता आपण आहोत गंगोत्री धामवरती. तर ही गंगा नदी आहे, ही नुसती आपल्या हिंदू धर्मामध्ये ही एक नदी नसून ही एक देवता समान आहे, म्हणून ह्याला गंगोत्री असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याच्या पाठची एक कथा अशी आहे की भागीरथ राजाने तपश्चर्या केली आणि त्यावरती गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवरती येण्यास तयार झाली. पण गंगेचा फ्लो एवढ्या जोरामध्ये होता की तो पृथ्वी झेलू शकली नसती. त्यामुळे या संपूर्ण गंगेला आपल्या महादेवांनी आपल्या जटांमध्ये तिला सामावून घेतलं आणि आपल्या एका जटेमधून ही गंगेची संतधार जी आहे ती संतधार यांनी या पृथ्वीवरती सोडली. हीच ही नदी. आणि ह्या गंगा नदीचं जे मुख्य उगमस्थान आहे ते इथून 19 किलोमीटर वरती आहे, जे ट्रेक करून जावं लागतं. त्याला गोमुख असं म्हणतात. आणि ती जिथून गंगेचं उगमस्थान होतं ते एका गाईच्या मुखासारखं दिसतं, त्यामुळे त्याला गोमुख असं म्हणतात. आणि भागीरथ राजाने इथे तपश्चर्या केली होती आणि त्याच्यामुळे गंगा प्रसन्न झाली होती. त्याच्यामुळे ह्या नदीला इथे भागीरथी असं म्हटलं जातं. मित्रांनो ही आहे प्राचीन भगीरथ तपस्थली दर्शन. म्हणजे ही आहे भगीरथ तपस्थली, भगीरथ शिला याला म्हटलं जातं. इथेच राजे भगीरथ यांनी बसून गंगेची तपश्चर्या केली होती. आणि माझ्या मते कदाचित हा महाराज भगीरथ यांचा एक मूर्ती आहे. कदाचित, मला गॅरंटी नाही आहे, पण कदाचित ही मूर्ती आहे महाराज भगीरथांची आणि ही ती शिला आहे.
आत्ताच झालं दर्शन, मंदिर सुद्धा बंद करतात. तर आता आपण जाऊया परतीला. परतीमध्ये इथेच रूम घ्यायची आहे आणि जर पॉसिबल झालं तर सकाळी सुद्धा दर्शन घ्यायचं. बघू आता काय होते ते. आताच मित्रांनो रूमवरती आलो आणि जस्ट 2 मिनटं झाली असतील. बॅग्स वगैरे अजून काढले नाहीत. देवळातून डायरेक्ट रूमवरती आलो आणि म्हटलं तुझं जाताना इथे चांगली रूम भेटली तर घेऊ, नाहीतर मग जाऊ दुसरीकडे राहायला. पण इथून एक चांगली रूम मिळाली आम्हाला. सो 1000 रुपयामध्ये मिळाली आणि इथे ACची अजिबात गरज नाही आहे. तर रूममध्ये येऊन आता थांबलो आहे. प्रतीक पण आला आत्ताच. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भागीरथी नदी किती जोरात आवाज करते हे तुम्हाला दाखवतो. खिडकी आहे आणि ह्याच्या पलीकडे हे जे हॉटेल आहे ना समोरचं, ह्याच्या पलीकडे भागीरथी नदी आहे. त्याचा भागीरथीचा आवाज किती आहे ना ते तुम्ही ऐका आणि तुम्ही बघा. बघितलं, लिटरली या काचा हलतायत त्या भागीरथी नदीच्या आवाजाने. लिटरली काचा हलतात. म्हणजे याच्यावरून विचार करा तो किती, भागीरथी नदी ही किती अशी आवाज करणारी आहे हे याच्यावरून तुम्हाला समजेल नक्कीच. आलो आता जेवायला. मी, दिप्या आणि समोर बसलाय मोन्या आलोय. प्रतीक येतो बोललाय 5 मिनिटात, पण तो ऑर्डर दिली आहे. तर आता ऑर्डर आली की जेवायला सुरुवात करणार. दाखवतो तुम्हाला जेवायला काय काय ते. तर जेवणाला आपल्याला रोटी आहे, भात, डाळ आणि वांगा आणि बटाट्याची भाजी आहे. आता मस्तपैकी खाणार आणि मग परत रूमवर जाणार झोपायला. रूमवरती होतो, जेवलो आत्ताच आणि जेवून जरा गाडी पार्क केली आहे, तिकडे जातो कारण बॅग घालायच्या आहेत. कारण आम्ही मगाशीच ठरवलं होतं जर चांगली रूम मिळाली तरच इथे राहणार, नाहीतर मग आम्ही जाणार होतो हर्षल व्हॅलीमध्ये राहायला. पण इथे कसं आता रूम चांगली मिळाली आहे तर इथे स्टे करतोय. सो मग बॅग आणायला जरा जातोय, बॅग घेऊन येणार आणि इथे रूमवरती राहणार. बॅग घेतल्यात आणि आलो आता रूमवरती. रूमवरती आणणार, मस्तपैकी झोपणार. तुम्हाला रूम दाखवतो 2 मिनटं. रूमवर जातो आणि रूम दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आत्ताच रूमवरती आलो. थंडी खूप आहे, जरा इनर्स वगैरे घातलेत आणि आता जरासे कपडे वगैरे बघतो आणि मग एकदाच झोपणार. म्हणजे कसं उद्या सकाळीच निघायला बरं. हे आपलं वॉशरूम आहे इकडचं, क्लीन वॉशरूम आहे एकदम व्यवस्थित, काय विषय नाही. आणि हा एक गोष्ट तुम्हाला मगाशी दाखवली खिडकीचं तुम्हाला, पण आहे आपला गॅलरीचा व्ह्यू. समोरच नदी आहे. उद्या सकाळी व्यवस्थित दिसेल. मस्त आहे. हॉटेल श्वेतांबर असं हॉटेलचं नाव आहे आणि खाली हॉटेलचा नंबर आहे. आता मस्त की जरा झोपूया. तर सकाळी लवकर उठून जायचं, अशी बॅग भरतो आणि मग झोपूया. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवूया. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असले आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे आपल्या केदारनाथ ट्रिपचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉगचा लाईक आणि शेअर नक्की करा. तर उद्या आपला प्लॅन आहे इथून गंगा आरती घ्यायला जायचं आपल्याला रुद्रप्रयागला. तो 9 तासाचा प्रवास आहे आणि तिथून 2 तासाचा प्रवास करून नंतर आपण जाणार आहोत सोनप्रयागला राहायला. आणि उद्या परवा सकाळी आपला केदारनाथ ट्रेक सुरू होणार आहे. तर सगळ्यांनी आपले व्लॉग्स नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना हे व्लॉग्स आवडतात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन केदारनाथच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.